बेल 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 जमते. हाय, मी आहे चिनू अँड टुडे इज डे 9 इन सिरीज चिनू चालली कोकणात. सो आज आम्ही चालल्यात गुहागरवरून गणपतीपुळ्याला. सो राईट ना आम्ही आहोत तवसाळ जेटीच्या इकडे. जसं मी तुम्हाला बोलले की आम्ही गणपतीपुळ्याला चालत. आम्ही चाललोय फेरीने. सो टेक्निकली ही महाराष्ट्रामधली आमची लास्ट फेरी असणार आहे या ट्रिपची, तवसाळ ते जयगडवाडी. येस, दॅट्स मी स्टँडिंग अलोन ऑन अ फेरी. मला असं वाटतं आता मला फेरीची सवय झाली, सो मी बिंदास जाऊ शकते. आपण कुठे चाललोय माहित नाही कुठे चाललोय. चिनू येईल तिकडे जायचं आपण. नंतर आम्ही पोहोचलो जयगडला, जय विनायक मंदिरात. खूप ह्यूज अँड सुंदर आर्किटेक्चर होतं आणि खूप शांत वातावरणही होतं. थोडा टाइम तिकडेच बसून राहिलो. नेक्स्ट स्टॉप होता कराहटेश्वर मंदिर. हे एक जुनं शिव मंदिर आहे आणि तिथून दिसणारा समुद्राचा व्ह्यू वॉज जस्ट वाव. इतका पीसफुल की तिथून उठावंसंच वाटत नव्हतं. पुढे आम्ही गणपतीपुळ्याला पोहोचलो आणि लंच केला. सो राईट नाव आम्ही आलो आहोत गणपतीपुळा येथील आमच्या हॉटेलमध्ये. लॉंग विकेंड असल्यामुळे एवढी गर्दी आहे ना, बट आम्हाला आमची रूम मिळाली. वेट, मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे दोघं पण आपले टाइमपास करत चाललेत. एक्स्ट्रा पर्सन असल्यामुळे आम्हाला एक एक्स्ट्रा मॅट्रेस घ्यायला लागले. इव्हनिंगला आम्हाला झिपलाईन करायची इच्छा होती, पण तिकडे बघितलं तर लॉंग विकेंड असल्यामुळे खूप क्राऊड होता. सो आम्ही प्लॅन चेंज केला आणि बाजूला छोट्याशा स्टॉलवर जाऊन थोडं खाल्लं, थोडे गप्पा मारल्या आणि मुमेंट्स एन्जॉय केलं. व्ह्यूसुद्धा खूप सुंदर होता तिकडून. आणि दिवसाची शेवट झाली माळगुड बीचवरती सूर्यास्त बघत. असा होता आमचा डे 9. भेटूयात पुन्हा एकदा. टिल देन, हॅलो फ्रॉम चिनू कंटिन्यूज. बाय.